या ठिकाणी आपल्या सर्व संविधान लोकाधिकार पॅनलच्या जाहीर सभेमध्ये आपलं पॅनलचं नेमकं काय काम होणार आहे किंवा काय कामं करायचे याबद्दल बोलणार आहे. इतिहासामध्ये सर्वप्रथम कधीही गावामध्ये संविधान नावाचं पॅनल उभारलं गेलं नाही. पहिल्या वर्षी पणाल साहेबांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये उभा राहिलेला आहे. संविधान नावाचं पॅनल घेऊन लढण्यामध्ये एक प्रकारे निर्भीडपणा असला पाहिजे त्या माणसामध्ये. कोणीही बाबासाहेबांचं नाव घेऊ शकतात, परंतु त्या नावाखाली येण्याची हिंमत कोणाचा होत नाही. आणि ती हिंमत माननीय पणाल साहेबांनी केलेली आहे. आणि गावामध्ये जे जाती तेढ निर्माण होत होते त्याला एक छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जाती तेढ निर्माण होत असताना त्याबद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाही. बोलायचं आहे विकासावरती. गावचा विकास करणं खूप गरजेचं आहे काका. या वार्डामध्ये आज तुम्ही बनवलेली नाली आज त्याच पद्धतीने फक्त ढासाचं साम्राज्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते प्रकारे नाली नसून लोकांचा कचरा टाकण्याचं एक डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे. त्याच्याकडे कोणीही पाहत नाही. मागासवर्गाच्या ज्या दलित वस्तीमध्ये असलेल्या नाल्या ते त्याच नाल्याच्या अवतीभोवती त्या लोकांनी जगायचं. या ठिकाणी बहुसंख्य लोकांना डेंगू झालेला आहे. बहुसंख्य लोकांना मलेरिया झालेला आहे. कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही. का दलितांना काय जगण्याचा अधिकार नाही? दलितांना त्याच गाडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जाते. आज या वार्डामध्ये दोन्ही भागामध्ये दोन्ही वस्ती भीमनगर असेल मातंग वस्ती असेल दोन्ही भागामध्ये सांडपाण्याच्या निचऱ्याची कुठलीही व्यवस्था मिळत नाही. या भागामध्ये ती येणाऱ्या काळामध्ये तुम्ही केली पाहिजे ही आमच्याकडे अपेक्षा आहे तुमच्याकडे. या वार्डामध्ये बहुसंख्य पद्धतीनं खूप प्रमाणात मोठी जागा आहे. अशी जागा आहे की ज्या ठिकाणी लग्न होऊ शकतं. आज लग्नाचा खर्च करायचा असेल या शाळेचा समोर स्टेज मारायचा असेल तर 40 ते 50 हजार रुपये लागतात. पण ते सगळं जर झालं ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे तर त्या ठिकाणी 40 ते 50 हजार या गोरगरीब जनतेचे या ठिकाणी वाचणार आहेत काका मुळामध्ये. आज मातंग वस्तीचे सभागृह त्याच पद्धतीने गेल्या 5 वर्ष राहिलेलं आहे. त्या लोकांनी सभागृह बनवण्याचे खूप वर्षापासून नारळ फुटते पण बनतच नाही मुळात. ती त्या ठिकाणची आपल्याकडून अपेक्षा आहे की त्या ठिकाणचे काम होणार आहे. मुळामध्ये तुम्ही बोलत असताना कालच्या सभेमध्ये सांगितलं 2 दिवसापूर्वीच्या गावामध्ये की बस चालू होणार आहे. आणि बस ही निकी ऑर्डरून आल्यानंतर रमाईनगरला नंतर कोण गावात थांबणार आहे. परंतु माझी ही मागणी आहे या टेज होऊन काका तुमच्याकडे विनंती आहे मुळामध्ये की आमच्या गावात आमच्या वस्तीतल्या महिला ह्या गावाच्या रेषेवर जाऊन थांबता त्यांना याच ठिकाणी बसची व्यवस्था झाली पाहिजे. त्यांनी याच ठिकाणी उतरलं पाहिजे याच ठिकाणी बसमध्ये बसलं पाहिजे. कारण आमच्या माया बहिणी ह्या इशूवर जाऊन थांबणं हे आम्हाला मुळामध्ये मान्य नाही. आणि या गोष्टीला विचार झाला पाहिजे. आमच्या महिला त्या ठिकाणी कुठेही थांबण्याची व्यवस्था नाही. बस थांबा हा गावामध्ये मुळात नाहीच आहे. बस जाते थांबते पण महिलांना थांबण्यासारखी कुठलीही सिक्युरिटी नाही. ती सिक्युरिटी याच ठिकाणी बसायला पाहिजे. इथून लोक घेत बसले पाहिजे. मुळामध्ये तुम्ही काही सर करसाल या उद्देशाने इथला युवक इथला नागरिक हा तुमच्या नाशेनं पाहत आहे काका. मुळामध्ये राजकारण आहे. लोक पैसा घेतात खातात पितात समजा गोष्टी होतात. परंतु विकासात कोण करू शकेल हा एकच गोष्ट तुमच्याकडे लोक पाहत आहेत की तुम्ही हा विकास करू शकता. काय आमचे मित्र आहेत या रस्त्याने जातात शेताकडे वगैरे ते मला म्हणत होते म्हणजे लाखोचे मित्र आहेत ते म्हणत होते अरे काय तशा आम्ही जर 5 वाजता जरी समजा त्या रस्त्यानं चाललो तर पूर्ण घाण आहे. मी म्हणलं येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये जर संविधान पॅनलचा जर सरपंच झाला तर येणाऱ्या काळात त्याला प्राधान्य सर्वात प्रथम भेटेल. आणि तो रस्ता हागणदारी मुक्त गावाच्या दिशेने गावी जाईल आणि तो रस्ता या गावामध्ये काम केलं जाईल. एवढं बोलतो मी. आणि काकाला बोलण्यासारखं खूप आहे कारण काकाचं म्हणून ऐकण्यासाठी बहुसंख्य जनता ही रस्त्यावर येत आहे घराच्या बाहेर पडत आहे. त्याच्यामुळे मी माझं भाषण जे आहे ते थांबवतो. आणि संविधान पॅनलच्या उमेदवारांना संविधान पॅनलच्या जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत छायाभाऊ पणाले यांचं चिन्ह आहे छत्री. संगीता भाऊसाहेब सरवडे यांचं चिन्ह आहे बस. प्रणाली कांबळे यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन. आणि रवी कांबळे याचं चिन्ह आहे टेबल. यांना भरघोस मतांनी समोर आपल्या त्यांच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून त्याला भरघोस मतांनी विजयी करावं एवढं विनंती करतो. आणि मी माझं भाषण थांबवतो.